ओडिसातील भगवान जगन्नाथांची रथयात्रा पाहिली आहे का? आज मी तुम्हाला जगन्नाथपुरीची नाही पण स्वामी जगन्नाथांची कराडमधली रथयात्रा तुम्हाला दाखवणार आहे. चला पाहूयात. इस्कॉनच्या वतीने ही रथयात्रा आयोजित केली होती. आसपासच्या गावातून शेकडो भाविक या रथयात्रेत सामील झाले होते. पुरीमध्ये ही रथयात्रा काढली जाते. त्यामागचं कारण माहीत आहे का तुम्हाला? एकदा देवी सुभद्राला नगरात फिरायचं होतं. मग भगवान जगन्नाथ आणि त्यांचे भाऊ बलदेव हे आपल्या बहिणीला म्हणजेच देवी सुभद्राला घेऊन श्रीकुंडीच्या मंदिरात गेले, म्हणजेच त्यांच्या मावशीकडे गेले. 7 दिवस ते तिथे राहिले आणि 8व्या दिवशी परतले, ज्याला बहुधा यात्रा म्हणतात. पूर्ण 9 दिवस ही यात्रा चालते. 9व्या दिवशी भगवान जगन्नाथ पुन्हा आपल्या मंदिरात येतात, ज्याला नीलाद्री विजया म्हणतात. तेव्हापासूनच ही प्रथा चालू झाली. दरवर्षी लाखो भाविक हे लाकडाचे रथ ओढतात, कारण असं मानलं जातं की हे रथ ओढणं म्हणजे मुक्तीचा मार्ग आहे. मान्यता आहे की भगवान जगन्नाथ आपल्या भक्तांना भेटायला मंदिराच्या बाहेर येतात. कारण काय तर सर्वांना त्यांचं दर्शन मिळावं. आणि तुम्हाला माहीत आहे का, हे जे रथ आहेत ते लाकडापासून बनवलेले आहेत आणि हे दरवर्षी नवीन बनवतात. आणि हे बनवताना खिळ्याचा अजिबात वापर होत नाही. या रथयात्रेची अजून एक विशेष गोष्ट म्हणजे यात्रेच्या 5व्या दिवशी भगवान जगन्नाथांचा रथ थोडासा बिघडवला जातो. कारण असे म्हणतात की भगवान जगन्नाथ ज्यावेळी कुंडीच्या मंदिरामध्ये थांबले होते त्यावेळी माता लक्ष्मी त्यांना परत घेऊन येण्यासाठी 5व्या दिवशी म्हणजे हिरा पंचमी दिवशी गेल्या होत्या. पण त्यावेळी भगवान जगन्नाथ त्यांच्यासोबत आले नाहीत. म्हणून रागाने परत येताना माता लक्ष्मीने भगवान जगन्नाथांच्या रथाचे थोडे नुकसान केले. आणि हीच प्रथा म्हणून हिरा पंचमी दिवशी भगवान जगन्नाथांच्या रथाला थोडे नुकसान पोहोचवले जाते. रथयात्रा निघण्यापूर्वी रथयात्रेचा जो मार्ग आहे तो पूर्णपणे सोन्याच्या झाडूने स्वच्छ केला जातो. आणि विशेष म्हणजे रथ बनवताना सुद्धा जी कुऱ्हाड वापरली जाते ती सुद्धा सोन्याची असते. एक असे देव जे माणसांसारखेच आजारी पडतात, त्यांना ताप येतो. 15 दिवस त्यांना काड्याचा नैवेद्य दिला जातो आणि मग बरे झाल्यानंतर ही रथयात्रा काढली जाते. इतर मंदिरांप्रमाणे या मंदिरात दगडी मूर्ती नाही तर लाकडापासून बनवलेली मूर्ती असते. भगवान नरसिंहाचं प्रतीक म्हणून ही मूर्ती लाकडापासून बनवली जाते आणि दर 12 वर्षांनी ही बदलली जाते. भगवान जगन्नाथ आणि त्यांच्या मंदिरासंबंधात असेच चमत्कार आणि रहस्य आहेत. जगन्नाथपुरीला प्रत्येकाला जायला जमेलच असं नाही. याचाच विचार करून कराडमध्ये ह्या छोट्याशा रथयात्रेचं आयोजन केलं होतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण भगवान जगन्नाथांच्या भक्तिमय झाले होते. भगवान जगन्नाथांच्या कथांचे आणि प्रसादाचे आयोजनही येथे केले होते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.